मी पिंपरी चिंचवड बोलतोय। महान साधू मोरया गोसावींचं गणेश मंदिर म्हणून गणपतीचं गाव ही माझी ओळख। स्वातंत्र्य लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या चाफेकर बंधूंचं शहर ही माझी ओळख। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकोबा रायांच्या पावन स्पर्शानं पावन झालेल्या आळंदी आणि देहूच्या कुशीत वसवलेलं शहर ही पण माझी ओळख। विविध व्यवसायाच्या निमित्तानं 18 पगड जातीचे लोक गुण्या गोविंदानं राहणारं मिनी इंडिया ही माझी ओळख। हजारो कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारी उद्योग नगरी ही माझी ओळख। राज्यातल्याच नाही तर देशातल्या कोणत्याही शहराला हेवा वाटावा असा विकास साधलेली बेस्ट सिटी ही पण माझीच ओळख। आणि आता मात्र मला भीती वाटते, माझी ओळख पुसली जाऊन ती गुन्हेगारांचं शहर अशी होऊ लागली। नेहमी होणाऱ्या हत्या आणि गुन्हेगाराच्या घटना मला नित्याच्याच झाल्या। गोल्डमॅन दत्ता फुगेच्या हत्येनं तर थेट बीबीसीवर मला झळकवलं। त्यातून आता कुठेतरी मी सावरत होते तर वर्गणी दिली नाही म्हणून रस्त्यात बेकरीच्या कर्मचाऱ्यांना उठावशा काढण्याची शिक्षा इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचं मी पाहिलं। राज्यभरात माझी बदनामी झाली, माझी नाचक्की झाली। विकासाचं शहर ही ओळख या घटनांमुळे काळवंटी आहे। पोलीस त्यांचं काम करतील, पण शहरवासियांनो तुम्हीही तुमची जबाबदारी पार पाडा। गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना थारा देऊ नका, शहरावर प्रेम करा। मोठ्या कष्टानं उभारलेली माझी सकारात्मक ओळख पुसण्याचं पातक स्वतःच्या माथी मारू नका। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।